डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचे आपल्याला काही ठिकाणी जाणवत आहे। त्यासाठी काही PhD झालेले प्रोफेसर मुख्यतः इंजिनिअरिंग कॉलेजचे हे प्रोफेसर कसे झाले या संदर्भात आपण काही प्रश्न उपस्थित केले होते। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी येथील कुलसचिवांना प्रत्यक्ष भेटून त्यांना काही मुद्दे आणि काही तथ्य त्यांना सांगितले, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। आपण केलेला युनिव्हर्सिटीमध्ये हा तक्रार अर्ज याचा संबंध बाटूसी पण येतो। आपण बाटूसी सोबत काही पत्रव्यवहार केले आणि त्यांनाही काही पुरावे आपण दाखवले। तसेच AICT आणि UGC यांच्याशी आपण काही पत्रव्यवहार केले, पण इथे कुठेतरी मोठ्या व्यक्तींचा हात त्यांच्या पाठीमागे असल्यासारखे भासत आहे, किंवा ही आधी काही शिक्षण व्यवस्थाच करप्ट झाली काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। आपण काही मागणी केली होती पडताळणी करण्याची, ते कुठेही ते पडताळणी करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही, पण आपल्याकडे काही पुरावे आहेत, आपण ते पुरावे समोर ठेवतो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी येथील यांना विनंती आहे की आपण तपासणी करावी, कारण की UGCचे AICTचे काही नियम आहे ते फॉलो झाले का नाही हे पडताळणी करणे अत्यंत गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपण ज्या कमिट्या कॉलेजला पाठवतो, ज्या नियुक्ती केल्या जातात, त्याच्यात कोण कोण होतं, त्यांनी कशा पद्धतीने नियुक्ती केली हे पडताळणी करणे गरजेचं आहे। कारण की मी तो एक संदर्भ देतो, काही तारखी सांगतो, आपण ऐका। PhDचं रजिस्ट्रेशन हे 26/7/2010 ह्या तारखेला होते। PhD पूर्ण 29/8/2016 होते आणि प्रोफेसर हा 17/1/2017 होते। आता ह्या तारखेत लक्षात घ्या की याच्यात UGCचे नियम आहेत, AICTचे काही रूल नियम आहेत, त्याप्रमाणे याच्यात झाले का? 29/8/16 नंतर लगेचच 17/1/2017 प्रोफेसर कसा? आणि हे प्रोफेसर विद्यार्थ्यांना शिकवणार, विद्यार्थ्याचं भविष्य